मुंबई स्टाईल इराणी खिमा आज मी बनवणार आहे आणि एकदम जबरदस्त असा हा ग्रीन किमा जो आहे ना, तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. आणि जे इराणी कॅफेज असतात ना मुंबईमध्ये, त्यामध्ये हा किमा भेटतो जो खाण्यामध्ये एकदम डिलिशियस असा रेडी होतो. तर चला बनवूया इराणी खिमाची ही जबरदस्त अशी रेसिपी, किंवा तुम्ही ग्रीन किमा सुद्धा याला म्हणू शकता. तर चला या रेसिपीसाठी पहिले आपण पॅन गरम करायला ठेवूया आणि पॅनमध्ये आपण टाकूया 3 मोठे चमचे तेल. आणि तेल आपण इथे चांगले गरम करून घेऊया. जेव्हा तेल चांगले गरम होईल तेव्हा आपण यामध्ये टाकूया 4 कांदे बारीक चिरलेले. आणि कांद्याला इथे मी परतून घेणार आहे जिथपर्यंत कांद्यावरती सोनेरी रंग येत नाही. तर चला मस्त असं हाय फ्लेमवरती कांद्याला आपण इथे परतून घेऊया. तिथपर्यंत आपण मसाला रेडी करूया. तर इथे मी 6 ते 7 घेतलेले आहे पालकचे पानं. त्याबरोबर मूठभर आपण यामध्ये टाकूया कोथिंबीर, थोडे पुदिन्याचे पानं. त्याबरोबर टाकूया आपण यामध्ये हिरवी मिरची 3. तर तोडून इथे मी टाकत आहे 2 तुकड्यामध्ये. तर 4 हिरवी मिरची इथे मी वापरलेली आहे. त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया गरम मसाले. तर पहिले आपण यामध्ये टाकूया 2 हिरवी वेलची, त्याबरोबर 7 ते 8 काळी मिरी आणि एक मोठी वेलची ज्याची मी साल काढून घेत आहे. आणि बघा मस्त असं म्हणजे जी चव आहे आणि टेस्ट आहे ना, एक फ्लेवर असतो ना मसाल्यामध्ये, ते येईल. आणि एकदम हिरवा आपला पेस्ट इथे रेडी होणार आहे. तर यामध्ये मी हा जिरे सुद्धा टाकणार आहे अर्धा चमचा. आणि आता आपण झाकण झाकून याला आईस क्यूब टाकून ग्राइंड करून घेऊया, म्हणजे एकदम मस्त ग्रीन कलर येईल आपल्या पेस्टमध्ये. तर 2 आईस क्यूब टाकून आपण हा मसाला रेडी करून घेऊया. तर हे बघा मस्त असा आपला मसाला झालेला आहे ग्राइंड, एकदम ग्रीन ग्रीन. आणि कांदा सुद्धा बघा सोनेरी झालेला आहे. तर चला इथे परतून घेऊया कांद्याला आपण इथे. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया खिमा. तर इथे मी अर्धा किलो खिमा घेतलेला होता, ज्याला स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेलं होतं. तर चला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया आपण इथे किम्याला, कारण किम्यामधनं पाणी सुटणार आहे. तर ते पाणी आपल्याला ड्राय करायचं आहे. तर हाय फ्लेमवरती आपल्याला इथे किम्याला कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे. तर चला मस्त मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर कमीत कमी इथे 4 ते 5 मिनिटं मी परतून घेणार आहे. हे बघा किम्यामधनं असं पाणी सुटते, ते आपल्याला ड्राय करायचं आहे. तर थोडं थोडं अजून राहिलेलं आहे पाणी. तर या टाईमवरती मी टाकणार आहे यामध्ये आलं लसणाची पेस्ट. तर इथे मी 1.5 टीस्पून आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. तर मिक्स करून घेऊया. आणि आता आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत तेल मस्त असं सुटत नाही. हे बघा थोडंसंच पाणी राहिलेलं होतं तेव्हा मी आलं लसणाची पेस्ट सुद्धा टाकून घेतली. आणि आता इथे मी परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत. हे बघा अशा प्रकारे कलर बघा खिम्याचा चेंज झालेला आहे. आणि याच्याने ना कच्चा वास सगळा निघून जातो जेव्हा तुम्ही अशा प्रकारे परततात. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया ग्रीन मसाला. आणि त्या अगोदर टाकूया आपण यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून घेऊया चवीनुसार. परत आपण इथे मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया. तर इथे हळद आणि मीठ टाकून बघा मी मिक्स करून घेत आहे. तर हळद आणि जे मीठ होतं ते टाकून मी मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया जो आपण हिरवा मसाला मस्त असा रेडी केलेला होता, तो हिरवा मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया. त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया दही. तर इथे मी टाकणार आहे 1.5 टेबलस्पून दही. थोडीशी अजून म्हणजे 2 टेबलस्पून इथे मी टाकलेली आहे भरून दही. धणे पावडर टाकूया 1 टीस्पून. गरम मसाला पावडर हाफ टीस्पून. आणि मिक्स करून घेऊया. दही टाकताना मी गॅसची फ्लेम बिलकुल लो ठेवलेली आहे, दही फाटायला नको म्हणून. आणि लो फ्लेमवरतीच आपण इथे मिक्स करून घेऊया. आणि हे बघा एकदम मस्त असा आपला ग्रीन कलर येणार आहे. आपल्याला इथे फूड कलर वापरायची बिलकुल गरज नाही आहे, कारण आपण पालक, पुदिना, जे कोथिंबीर आपण घेतलेली होती ना, त्याचाच कलर मस्त असा येणार आहे. तर हे बघा किती छान कलर आलेला आहे. तर चला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया. तर इथे बघा मी परतून घेणार आहे. थोडं थोडंसं तेल सुटायला लागलेलं होतं तेव्हाच मी यामध्ये मटार सुद्धा टाकून घेत आहे. म्हणजे दहीचं जे थोडं थोडं पाणी राहिलेलं आहे ना, त्याच पाण्यामध्ये मटार सुद्धा शिजतील. नंतर आपण पाण्याचा सुद्धा वापर करणार आहोत थोडं, पण मटार पहिले मी टाकून घेत आहे आणि मिक्स करून घेत आहे. तर इथे मी 1/4 कप मटार घेतलेले होते. त्यानंतर इथे मी टाकणार आहे सोवा. आणि 7 ते 8 मिनिटं इथे मी थोडंसं शिजवून घेतलेलं होतं. त्यानंतर सोवा टाकलेला आहे, कारण इराणी खिमा आपण रेडी करत आहोत कॅफे स्टाईल, तर त्यामध्ये सोवा जाते. तर मिक्स करून घेऊया.
2 टेबलस्पून इथे मी सोवा टाकलेला आहे बारीक चिरून आणि मिक्स करून घेतलेला आहे। याचा टेस्ट खूप छान येतो या किम्यामध्ये। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेला आहे आणि एकदम जबरदस्त असा टेस्ट यामधनं येणार आहे। चला थोडंसं आपण इथे पाणी टाकून घेऊया, कारण मटार आणि किमा दोन्ही शिजायला पाहिजे चांगल्या प्रकारे। तर परत आपण इथे 6 ते 7 मिनिटं ठेवणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत। तर चला मिक्स करून घेऊया आणि 6 ते 7 मिनिटं इथे झालेली आहेत आणि हे बघा तेल वरती आलेलं आहे। तर या टाइमावरती आपण यामध्ये टाकूया कसुरी मेथी। कसुरी मेथीला थोडं जे तवा असतो ना त्यावरती रोस्ट करून घेतलेली होती आणि क्रश करून इथे मी टाकून घेतलेली आहे कसुरी मेथी। त्याबरोबर 2 हिरवी मिरची मधून चिरलेली आपण यामध्ये टाकून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया, म्हणजे जो आपला कसुरी मेथी आणि हिरवी मिरच्याचा टेस्ट आहे ना तो सुद्धा खूप छान येईल यामध्ये। आणि हा आपला जबरदस्त असा आहे इराणी किमा थोड्याच वेळात रेडी होणार आहे। तर 1 ते 1.5 मिनिटं इथे मी परतून घेतलं। त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे थोडंसं वरून बटर। बटर टाकल्याने खूप अजून छान चव येते यावरती आणि गरमागरम तुम्ही हा सर्व करा किमा पाव बरोबर। तर बटर टाकून हे बघा मी मिक्स करून घेत आहे, बटर मेल्ट व्हायला पाहिजे म्हणून। तर चला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया आणि हा किमा आता आपला झालेला आहे रेडी। तर चला गरमागरम आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि हा जबरदस्त इराणी किमा तुम्ही सुद्धा बनवू शकता। एकदम कॅफे स्टाईल हा किमा मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे, ज्याची टेस्ट खूप छान येते। त्याबरोबर थोडासा कांदा आणि मी टाकलेला आहे लिंबाचा रस आणि पावाबरोबर गरमागरम सर्व करूया। तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर सुद्धा करा।